यंदाच्या महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत। मुंबईत ठाकरेंचा या निवडणुकीत कस तर लागणारच आहे, पण ठाण्यात एक वेगळा चुरशीचा सामना रंगणार आहे। तो सामना असेल शिंदे विरुद्ध भाजप। तोच सामना लक्षात घेत भाजपने आपले शिलेदार गणेश नाईक यांना बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेतृत्वाचं बळ मिळाल्यानंतर गणेश नाईकांनी थेट शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर 4 आरोप केलेत। हे आरोप नेमके काय आहेत आणि हा संघर्ष कसा रंगलाय आपण पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमध्ये। शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये, नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला। आता त्या नवी मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता होती, कोण घरात बसून निर्णय घेत होतं हे सगळ्यांना माहित आहे। महापालिका निवडणुकीत ठाण्यात काय होणार त्याची नुसती झलक आहे। तेच पारंपरिक राजकीय शत्रू पुन्हा आमने सामने येणार आहेत। ते दोघे म्हणजे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक। वनमंत्री गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांची सिडको प्रदर्शनी केंद्रात बैठक घेतली। त्यावेळी नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यावरून सत्ताधारी पक्षात कलगीतुरा सुरू आहे। या 14 गावांवरून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। कोरोना काळात औषधं चोरली, पाणी चोरलं आणि भूखंड बिल्डरच्या घशात घातले असं म्हणत नाईकांनी शिंदेंविरोधात आरोपांची माळच लावली आहे। कोविडची औषधं चोरली, रेमडेसिविर जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली, ती औषधं चोरून नेली। सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये, नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला। स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले। मी ते ओपन हाऊस मध्ये बोललेलो आहे। न पेक्षा आता अनाउन्स करावं, नवी मुंबईचं 40 MLD पाणी दिलं गेलं। गणेश नाईक एकनाथ शिंदेंना टार्गेट करत असताना दुसरीकडे शिंदे गटानं मात्र गणेश नाईकांनी टाकलेला चेंडू खेळण्याऐवजी सोडून दिलाय। म्हणजे एखादा जर सत्तानाश झाला असेल त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दुसरे आमदार वेगळ्याच काहीतरी म्हणालेले आहेत, त्यांच्याच पक्षाच्या मित्रपक्षामध्ये त्यांच्या पक्षाच्या आमदार वेगळं, त्यांनी गणेश नाईकांना दोष दिलेला आहे। आता त्या नवी मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता होती, कोण घरात बसून निर्णय घेत होतं हे सगळ्यांना माहित आहे। आम्ही महायुतीचा खासदार आहे, ते आमचे महायुतीचे आमदार आहेत, त्यामुळे मी यावर जास्त काही बोलणार नाही। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक सध्या महायुतीत एकत्र नांदत असले तरी दोघांमधून विस्तवही जात नाही। गणेश नाईक खरं तर पालघरचे पालकमंत्री आहेत, तरी त्यांनी एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाण्यात जनता दरबार सुरू केला होता। तर एकनाथ शिंदेंनीही गणेश नाईकांच्या नवी मुंबईत जनता दरबार घेतला। गणेश नाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सत्कार स्वीकारण्यासाठी गणेश नाईक ठाण्याला गेले होते। एकनाथ शिंदेंचाच मतदारसंघ असलेल्या कोपरीमध्येच भाजपनं गणेश नाईकांचा सत्कार केला। एवढंच नव्हे तर ठाण्यात येत्या निवडणुकीत ओनली कमळ फुलवायचं अशी घोषणा नाईकांनी केली होती। गणेश नाईकांनी याआधी ठाण्याचं पालकमंत्रीपद भूषवलंय, त्यामुळे नाईकांना ठाण्याचा कोपरा न कोपरा माहिती आहे। एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाही त्यांच्या निर्णयांना गणेश नाईकांनी वारंवार विरोध केला। आमच्या शहराचे कारभारी ठरवणारे तुम्ही कोण असा सवालही गणेश नाईकांनी जाहीर सभेतून शिंदेंना केला होता। आगामी महापालिका निवडणुकीसाठी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात बैठका घ्यायलाही सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठीच गणेश नाईकांना ठाण्यात पाठवण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चा आहे। ठाणे जिल्ह्यात 18 आमदारांपैकी शिवसेनेचे 7 आमदार आहेत, तर भाजपचे 9 आमदार आहेत। ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे 2 खासदार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार आहे। गणेश नाईकांना भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे। त्याचबरोबर ठाण्यातल्या रवींद्र चव्हाणांना भाजपनं पक्षाचं कार्याध्यक्ष केलंय। शिंदेंच्या महत्वाकांक्षेला चाप लावण्याचं भाजपचं सध्याचं राजकारण पाहता यंदा ठाणे महानगरपालिकेची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।